मित्रांनो आता आपण थ्रू दॅट मधलं एक क्वेश्चन बघणार आहोत. एक क्वेश्चन काय आहे मित्रांनो, सेक थिटा प्लस टॅन थिटाला व्हॅल्यू काय प्रूव्ह करायचे, कॉस थिटा बाय 1 मायनस साइन थिटा. मग आपण LHS लिहून घेऊया. LHS काय आहे मित्रांनो, सेक थिटा प्लस टॅन थिटा. राईट. आपल्याला कशा कशाची व्हॅल्यू पाहिजे, कॉसची. म्हणजेच आपल्याला कॉस आणि सेक मधलं रिलेशन माहित आहे. काय रिलेशन आहे, 1 बाय कॉस थिटा. सेक थिटाला काय लिहिता येते, 1 बाय कॉस थिटा. आणि टॅन थिटाला काय लिहिता येते मित्रांनो, साइन थिटा बाय कॉस थिटा. राईट. मग डिनॉमिनेटर इक्वल आहे, म्हणजेच हा कॉस थिटाला कॉस थिटा आणि याला काय लिहिता येते, 1 प्लस साइन थिटा. जर आपण बघायला गेल्या तर इथं कितीची कमी आहे, 1 मायनस साइन थिटा. म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करूत आपण, 1 प्लस साइन थिटा बाय कॉस थिटा. याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 1 मायनस साइन थिटा. कारण आपल्या डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, 1 मायनस साइन थिटा. मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर 1 मायनस साइन थिटा बाय 1 मायनस साइन थिटा. मग हा काय झाला ए आणि हा काय झाला बी, आणि हा ए आणि हा बी, म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी. मग आपण ह्याला काय लिहिता येते, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. आणि खाली काय लिहिता येते, कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. पण आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती येते मित्रांनो, 1. म्हणजेच आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते, कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. हा कॉस थिटा कटला, हा स्क्वेअर कटला. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येते, हा LHS किती आहे मित्रांनो, कॉस थिटा बाय काय 1 मायनस साइन थिटा. म्हणजेच हा काय झाला मित्रांनो, हा LHS हा इक्वल झाला कशासोबत मित्रांनो, RHS सोबत. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येते, सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा. ज्याची व्हॅल्यू जेवढी असेल त्याची व्हॅल्यू पण तेवढीच असलेली. या प्रकारे आपण हे प्रूव्ह केलेलं आहोत. राईट मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 9 बघणार आहोत. 9 कसं आहे मित्रांनो, LHS आणि RHS असं आपल्याला प्रूव्ह करायचं नाही. तर काय दिलेला, इफ आणि देन कंडिशन मध्ये दिलेला आहे. इफ मध्ये टॅन थिटा प्लस 1 प्लस टॅन थिटा इज इक्वल टू 2 असेल, तर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 हा आपल्याला प्रूव्ह करा म्हणले. राईट, 2 आहे मित्रांनो. म्हणजेच इथं काय आहे मित्रांनो, टॅन स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला ह्याची व्हॅल्यू काय पाहिजे, स्क्वेअर. जे क्वेश्चन दिलेला आहे इफ मध्ये ते लिहून घ्या, टॅन थिटा प्लस 1 प्लस टॅन थिटा इज इक्वल टू किती मित्रांनो, 2. हा स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्याला इथं स्क्वेअर पाहिजे. स्क्वेअरिंग बोथ साइड करूया आपण, स्क्वेअरिंग बोथ साइड. मग स्क्वेअरिंग बोथ साइड जर केल्या तर हा काय होतो मित्रांनो, टॅन थिटा प्लस 1 प्लस टॅन थिटा इज इक्वल टू स्क्वेअर आणि हा काय 2 चा स्क्वेअर. म्हणजेच हा फॉर्म कोणता झाला, ए प्लस हा काय झाला बी. म्हणजेच ए स्क्वेअर म्हणजे किती मित्रांनो, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 इंटू ए काय आहे मित्रांनो, टॅन थिटा, आणि बी काय आहे 1 प्लस टॅन थिटा. राईट. आणि हा काय आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 1 स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि हा 2 चा स्क्वेअर किती मित्रांनो, 4. म्हणजेच हा टॅन थिटा काढला, म्हणजेच हा काय राहिला मित्रांनो, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 प्लस हा 1 चा स्क्वेअर 1 आणि टॅन स्क्वेअर थिटाला टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 ला 4. हा 2 प्लस मध्ये आहे, तिकडे गेल्यावर काय होते मित्रांनो, मायनस. म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 मायनस 2. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येते, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा
हा 4 - 2 ला काय लिहिता येतं मित्रांनो 2, म्हणजे हा या प्रकारे सिद्ध झालं की नाही मित्रांनो. राईट मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 10 बघणार. क्वेश्चन नंबर 10 काय, LHS 6 असेल तर RHS 6 प्रूव्ह करा म्हणाले. आणि इथं थिटाच्या जागी काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला, ए दिलेलं आहे. ते एकदा काळजी देऊन लक्ष देऊन पहा. मग LHS काय आहे मित्रांनो, tan A बाय 1 प्लस tan स्क्वेअर A स्क्वेअर प्लस cot A 1 प्लस cot स्क्वेअर A होल स्क्वेअर. राईट मित्रांनो, मग आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे हे बघूया लक्षात. हा साइन आणि कॉस, म्हणजे हा टॅनला आपल्याला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करावं पडते. म्हणजे टॅनला काय लिहिता येते मित्रांनो, साइन ए बाय काय मित्रांनो, कॉस ए. आणि डिनॉमिनेटरला काय 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ला काय लिहिता येते मित्रांनो, याला 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ला काय लिहिता येते, सेक स्क्वेअर ए आणि याचा पूर्ण होल स्क्वेअर. राईट, प्लसला प्लस आणि कॉट ए ला आपण ह्याच्यामध्ये कन्वर्ट करूया, म्हणजेच कॉस ए बाय काय मित्रांनो, साइन ए. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ला काय लिहिता येते, कोसेक स्क्वेअर ए होल स्क्वेअर. राईट मित्रांनो, मग पुन्हा आपण जर बघायला गेल्या, हा सेक स्क्वेअर ए ला हा डिनोम 1 बाय सेक स्क्वेअर ए ला काय लिहिता येते, ह्याला को स्क्वेअर ए, म्हणजे साइन ए बाय कॉस ए इंटू 1 बाय ह्याला काय लिहिता येते, सेक ए चा पॉवर किती, 2 इंटू 2 किती 4, प्लसला प्लस अजून कॉस ए बाय साइन ए इंटूला इंटू 1 बाय कोसेक ए 2 इंटू 2 किती मित्रांनो, 4th पॉवर. पण आपल्याला ऍक्च्युअली माहित आहे साइन ए ला साइन ए, कॉस ए ला कॉस ए. मग ह्याची व्हॅल्यू काय लिहिता येते, कॉस टू द पॉवर 4 इंटू ए. राईट मित्रांनो, 1 बाय सेक ला काय लिहिता येते, कॉस ए त्याप्रमाणे. आणि ह्याला कॉस ए बाय हे काय, साइन ए ला साइन ए. आणि ह्या 1 बाय कोसेकला काय लिहिता येते आपल्याला, साइन ए. आणि 4th पॉवरला 4th पॉवर. राईट, मग आपण जर बघायला गेलो आपल्याला इथं कॉस ए आणि इथं किती पॉवर आहे मित्रांनो, 4 आहे, म्हणजे इथे किती होते 3. आणि इथं किती आहे, साइन ए, इथं पॉवर 4 आहे, म्हणजे इथे किती होते 3 होते. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येते, LHS इज इक्वल टू साइन ए इंटू काय, कॉस टू द पॉवर 3a. राईट, प्लस ला प्लस आणि ह्या काय, कॉस ए इंटू साइन टू द पॉवर 3a, म्हणजे काय लिहिता येतं, कॉस ए इंटू साइन टू द पॉवर 3a. जर बघायला गेल्या, हा साइन आणि साइन इथं पण कॉमन आहे, इथं कॉस कॉस कॉमन आहे. म्हणजेच मी काय करतो मित्रांनो, हा साइन ए इंटू कॉस ए कॉमन काढतो. म्हणजे इथं काय उरलं मित्रांनो आपल्याला, हा साइन तर गेला, इथं 1 गेला, म्हणजे इथं किती उरला 2, कॉस टू द पॉवर 2a प्लस हा कॉस पण इथं आलेला आहे आणि साइन पण इथं आलेलं आहे. म्हणजेच काय उरलं, साइन ए टू द पॉवर 2. राईट मित्रांनो, पण आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए ला काय लिहिता येते 1, म्हणजे साइन ए इंटू कॉस ए इंटू याची व्हॅल्यू किती मित्रांनो 1. म्हणजेच LHS हा काय मित्र, साइन ए इंटू कॉस ए. म्हणजेच हा व्हॅल्यू काय आहे, RHS. LHS हा इक्वल आहे RHS सोबत. म्हणजेच टॅन ए डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर ए होल स्क्वेअर प्लस कॉट ए डिवायडेड बाय 1 प्लस कॉट स्क्वेअर ए टू द होल पॉवर इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए. या प्रकारे आपलं प्रूव्ह झालेलं आहे मित्रांनो.